मला स्वप्नील असं वाटतं की जेव्हा संघाच्या 100 वर्षाचा विचार केला जातो त्यावेळेस 1925 साली जेव्हा डॉक्टरांनी संघाची स्थापना केली, डॉक्टर केशव बळीराम मेडगेवारांनी, त्यावेळेस समकालीन कोण होते तर डावे होते, ज्यांच्याकडे डांगे रणदिवे यांच्यासारखे मोठे नेते होते, दिग्गज माणसं आहेत, योगदान आहे समाजामध्ये. काँग्रेसला तर स्वातंत्र्य चळवळीचा सगळा त्याची पार्श्वभूमी पण होती. संघ डॉक्टरांनी मोहितेवाड्यावर, मी आता त्या तपशिलात जात नाही, छोट्या छोट्या मुलांना घेऊन त्यांनी संघाची स्थापना केली. चेष्टा केली जायची डॉक्टरांची की शेंबड्या मुलांना घेऊन तुम्ही हिंदू राष्ट्र कसं घडवणार वगैरे वगैरे. अव्यातपणे तेव्हापासून आत्तापर्यंत संघाचं काम चालू आहे. या बाकी विचारधारांचं नेमकं आज काय झालं, त्यांची स्थिती आज इतकी दयनीय का झाली आहे? म्हणजे मी कोकणात नेहमी जातो तर ते युसुफ मेहर अली सेंटर हे एकेकाळी डाव्या विचारांच्या, समाजवादी विचारांच्या लोकांच्या सामाजिक परिवर्तनाचं मोठं केंद्र होतं. आता तिथे कुणीतरी एक कमर्शियल नर्सरी चालवतं आणि आत अख्खा प्रकल्प असा रिकामी पडलेला असतो. म्हातारा उंट बघणं जितकं क्लेशकारक असतं तसं दिसतं ते. तर ते का आहे ह्याचाही कधीतरी विचार झाला पाहिजे. मला असं वाटतं रवीजी आणि जतीनजी, तुमच्या दोघांकरता हा खरा एक नवा प्रश्न निर्माण होतोय की संघाचं सिंहावलोकन करण्याऐवजी तुम्ही आता तुमच्या विचारांचं सिंहावलोकन करावं का, असा एक नवा प्रश्न निर्माण झालेला आहे.